सामाजिक संघटनेचा विजय हो। अंदर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अंदर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, खड़गे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। खड़गे साहब के सम्मान में, भीमशक्ति मैदान में, खड़गे साहब के सम्मान में भीमशक्ति मैदान में कांग्रेस पक्षाचा बीजेपी को करेंगे दफन, बांध के नीला कफन, बीजेपी को करेंगे दफन, बांध के नीला कफन, बीजेपी को करेंगे दफन। बांध के नीला कफन। काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्यसभाचे विरोधी पक्ष नेते आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब यांची उत्तराखंड येथील हलदावा या ठिकाणी रामलीला मैदानावर पक्ष संघटना बांधणीसाठी काँग्रेस पक्षाची एक मोठी सभा झालेली होती। ती सभा संपून खरगे साहेब गेल्यानंतर तिथल्या बीजेपी पुरस्कृत सनातनी संघटनेने त्या जागी जिथे खरगे साहेबांची सभा झाली त्या जागी गोमूत्र शिंपडून मंत्रपठण करून ती जागा शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केला। ही गोष्ट निंदनीय आहे, खेददायक आहे आणि जितका आपण त्याचा निषेध करू तितका निषेधीय ही गोष्ट आहे। या निषेध करण्यासाठी आमचे भीमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे अखिल भारतीय कमिटीचे सदस्य माजी सामाजिक न्याय मंत्री राज्यसभा खासदार हंडोरे साहेब यांच्या आदेशाने खरगे साहेबांच्या या झालेल्या घटनाबद्दल महाराष्ट्रातील संपूर्ण भीमशक्ती प्रत्येक जिल्ह्यात एकाच दिवशी एकाच वेळी प्रत्येक जिल्ह्यात भीमशक्तीतर्फे आंदोलन करण्यात येत आहे। या बीजेपी पुरस्कृत चाललेल्या सनातनी संस्थेमार्फत जे काही सध्या अस्पृश्यता निर्मूलन म्हणजे अस्पृश्यता त्यांचं पुरस्कृत केलं चाललेलं आहे, अशा बीजेपी पुरस्कृत संघटनेचा आम्ही इथं विरोध करतो। 80 वर्ष स्वातंत्र्य येऊन झाले तरी असं अस्पृश्यतेचं वातावरण आहे, हे काही योग्य नाही। आपल्या भारत देशात बाबासाहेबांनी जी घटना दिली त्याचं मूल मंत्र बंधुत्व आणि समता आहे। जर या देशात समताच राहत नसेल तर हे सरकार सांगते येणाऱ्या 2047 मध्ये भारत महासत्ता होईल। जर असं अस्पृश्यता जर चालली तर 2047 सोडा 3047 पर्यंत भारत बलशाली होऊ शकत नाही। मल्लिकार्जुन खरगेजी या देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांच्याबद्दल जर असं अस्पृश्यतेचं वातावरण असेल तर बाकीच्या अस्पृश्य दलित जनतेचं काय वातावरण असेल या बीजेपी सरकारमध्ये हे आपल्याला कळायचं पाहिजे। बीजेपी सरकारमधून काही नेते म्हणतात की बीजेपी सरकार असताना हिंदू खतरे में, अरे खरे खतरे में तर दलित आणि मुस्लिम खतरे में या बीजेपी सरकारमध्ये। त्यामुळे आम्ही मुस्लिम समाजाचे नेते डॉक्टर शेरखान, आमचे दलित नेते सगळे आम्ही सोबत येऊन या बीजेपी सरकार गाडण्याचं काम करणार आहे। दलित मुस्लिम समाज सोबत येऊन आम्ही या बीजेपी सरकार गाडण्याचं काम करणार आहेत। आमचा या आंदोलनातर्फे एकच नारा आहे, बांध के नीला कफन, बीजेपी को करेंगे दफन। आम्ही आज खरगे साहेबाचे जे हल्दीवा उत्तराखंड येथे घटना झाली त्या घटनेबद्दल आम्ही सर्व भीमशक्तीचे बीड जिल्हा टीम कलेक्टर साहेबाला त्या संघटनेबद्दल मनोवादी संघटनेबद्दल योग्य ती कारवाई करण्यासाठी आम्ही निवेदन देणार आहोत आणि याचा निषेध व्यक्त करत आहोत। बीड जिल्हा भीमशक्तीतर्फे या झालेल्या घटनेचा तीव्र निषेध करतो। जय भीम, जय भीम, जय भीमशक्तीचा, भीमशक्तीचा। खरगे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अंदर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कौन के नीला कफन, बीजेपी को करेंगे दफन, कौन के नीला कफन, बीजेपी को करेंगे दफन, कौन के नीला कफन, बीजेपी को करेंगे दफन। भीमशक्तीचा, जय हो, भीमशक्तीचा। जय हो।